तर गॅस घासून घेते कारण कुकर खराब आहे ना. तर बघू शकता हे तेलकट. तर आपलं किचन असं दिसतंय. आधी बॅक फ्लॅश बघा पूर्ण क्लीन झालेली. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माझं घरातलं सगळंच आवरलेलं आहे. वैभव आले होते हॉस्पिटलमधून आता, त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि ते गेले ट्रेनिंगला सिव्हिल हॉस्पिटलला. तर विहान गेलेला आहे स्कूलला. तर त्याला पण बरं नव्हतं पण मग गेला तो स्कूलला. आणि ना जे मांडे घेतले ते ना आपण याला काय म्हणता गुढीपाडव्याला, तर ते 2 मांडे आहेत. तर मस्त मी आज खाणार आहे दूध टाकून ते पण. आणि कियाराला मॅगी देते करून. आणि घरातलं माझं पूर्णच आवरलं. एक्सरसाइज झाली आणि सगळं आवरलं. आता वरती जाऊन ना पान टाकायचंय गच्चीवर, पण इतकं ऊन आहे ना. वरती कसं ड्रॅगन फ्रूट आहे, लिंबू आहे. लिंबूला तर इतके लिंबू आले ना बापरे, असे भरून भरून लिंबू आलेले आहेत. आणि ड्रॅगन फ्रूट आहे, त्याला कधी फ्रूट येईल काय माहिती, पण ते पण आहे. आणि 2 आंब्याची झाडं आहे आणि एक आंब्याच्या झाडाला एकच आंबा आलाय ह्या वर्षी. तर खूप छान वाटतं, मोठं झालेलं आहे. तर तो पण तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. ऊन हलकं होईल ना त्यावेळेस दाखवेल. आणि आता वाजला आहे 1, बघू शकता. तर 1 वाजला आहे आणि घरातले म्हटलं काम आवरून सगळं मगच तुमच्याशी बोलू. आणि आता मग कियाराला मॅगी करून देणार, त्याच्यानंतर मग मी पण जेवणार. आणि मग त्याच्यानंतर ना मला किचन गॅस खूप खराब झालेला आहे, गॅस आवरायचा आहे. चिमणी पण पुसायची आहे, गॅस नीट घासून टाकायचा आहे. कारण सण आले की कसं खराब होतातच तेलकट वगैरे. तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला सण झाला ना, मी सणाच्या आधी गॅस साफ करते वगैरे, चिमणी वगैरे. आणि सण संपला ना त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी मी परत क्लिनिंग करते. कारण खूप तेलकट डाग आपण तळतो ना कुरड्या वगैरे, तर ते सगळं तेलकट उडतं. तर ते उडालं ना तर मग नंतर ते काळं होतं. तर आपण काही नाही का दुसरं काही भाज्या किंवा काही करतो तेव्हा परत ते काळं होतं. तर त्याच्यामुळे गॅस खूप खराब झालेला आहे. तर आज मी क्लीन करणार आहे गॅस. आणि किचन ओटा पण थोडासा क्लीन करून घेणार. त्या वस्तू खाली ठेवून आणि सगळा किचन आहे ना किचन ओटा तो क्लीन करून घ्यायचा प्लॅन चालू आहे. तर बघू. आता कियाराला मॅगी करून देते आणि त्याच्यानंतर मग मी पण मस्त मांडे खाणार. एकच मांडा खाणार. आणि विहानला पण टिफिनला मांडाच दिलेला आहे. इतकं छान झालेला ना. तर चला आता कियाराला इतके तांघोळ केली, तिला ड्रेस चेंज करून देते आणि मग बोलते तुमच्याशी. चला. तर आमची कियाराची हेअरस्टाईल केली. कियारा इकडे गोल फिर, इकडे इकडे इथे इथे दाखव. मागे वेणी की घातली. वा दाखव. तर आता कियारासाठी इथे मॅगी करते मी. आणि मला पण एक साईडला ना पुरणपोळी गरम करणार आणि मस्त दुधासोबत खाणार पुरणपोळी. तर इथे बघू शकता अशा ह्याच्यात ठेवलेली पुरणपोळ्या. आधी कियाराला मॅगी देते करून. कियारा मॅगी खाते ना. तर इथे पुरणपोळी आहे मस्त. पुरणपोळी मांडे. किती छान घडी पा, एकदम मऊच्या मऊच आहे अजून सुद्धा अशी मांडे. तर आता मस्त मी गरम करणार एक साईडला. तोपर्यंत कियाराची मॅगी. थांब एक बाजूला. पाणी पाहिजे.
तर इथे तिची मॅगी होते तोपर्यंत मी मस्त आपले मांडे आहे ना ते मस्त इथे शेकून घेते छानपैकी क्रिस्पी, आणि ते पण तूप टाकून. तर बघू शकता असे मस्त गोल्डन मांडे दिसत आहे आणि असे तूप टाकलेलं आहे पूर्ण. आणि आपण आता उलटून घेऊ. ओ माय गॉड, वाव किती छान कलर आलेला आहे मस्त. वाव किती छान दिसत आहे ना. आणि एक साईडला दूध पण तापत ठेवते. आणि बघू शकता गॅस खूप खराब झालेला आहे असा तेलकट. तर मला पूर्ण क्लीन करायचं आहे. म्हटलं ओटा पण क्लीन करून घेऊ थोडासा, आणि आपली चिमणी पण क्लीन करून घेऊ. आणि इथे आपलं मांडे. वाव पटकन अशी पटकन वळायला पाहिजे, म्हणजे एकदम मऊ आहे आणि खूप लेयर्सची आहे. किती छान दिसते बघू शकता आपलं मांडा. सुंदर दिसतं एकदम. असं होतं कधी खाऊन कधी नाही. तर तुम्ही बघितलं असेल किती छान गोल्डन केलेलं आहे, क्रिस्पी क्रिस्पी मस्त वाटतोय, असं एकदम छान दिसतोय. आणि ती केळाची मॅगी पण होते. आणि दूध तापत ठेवलं. इतकं भारी दिसते बघू शकता एकदम लेयर्स मध्ये, आणि इतकं मस्त वास येतोय ना. गॅस ऑफ करते. केळाची मॅगी होते ते तिला देऊन मग ती खाईल मस्त. आणि दुपारी खिचडी टाकत येईल वैभव आली की, मग तेव्हा थोडीशी खिचडी खाईल. पण आता मी मांडेच खाते, एक मांडा खाते. आणि दुपारी भूक लागलीच तर मग खिचडी टाकणार. कारण वैभव पण येतील, त्यांना पण ट्रेनिंगला आहे, त्यांना जेवण वगैरे असतं. वरण भात भाजी पोळी स्वीट कॉफी चहा असं असतं. पण मग तरी ते घरी येऊन खातातच थोडंफार. तर त्याच्यामुळे मग थोड्या दुपारी असं खिचडी टाकून देईल, म्हणजे 3-3:30 वाजता. आणि आता जेवण झालं ना मग किचन पूर्ण क्लीन करून घेणार. पूर्ण ह्या वस्तू आहे ना ह्या सगळ्या मी खाली ठेवून देणार किंवा इथे आयलँड किचनवर ठेवून देणार आणि पूर्ण क्लीन करून घेणार. हे इथलं पण बहुतेक मी पण हे पण क्लीन करून घेणार. आपलं बॅक फ्लॅश आहे ना ते क्लीन करून घेणार. आणि इथलं तर खराब होतच, इथे तेलकट खूप उडलेलं आहे आपल्या सणाचं. आता काल केलेलं, नंतर दादांचा दुसऱ्या महिन्याचा जे स्वयंपाक केला मी ना नैवेद्य, तेव्हा पण सगळं उडलं इथं. भज्यांचं वगैरे म्हणजे भजे वगैरे तळतो ना आपण, सगळं उडतं. तर मग खूप तेलकट मला असं फील होतंय. त्या गॅस किंवा हे ओटा आहे ना असं हात लावलं तरी असं तेलकट असं कसं होतं. तर म्हटलं आज थोडस क्लीनच करू आपण किचन. तर आता हे ना पुरणपोळी मस्त मी अशी चुरणार अशा हाताने गरम. खूप छान, मला अशी क्रिस्पी पण खूप आवडते. वाव बघू शकता किती छान टेक्स्चर आहे, मस्त क्रिस्पी आणि असे लेयर्स आहे बघू शकता मध्ये. अशी पण आवडते मला. एकदम भारी. पण दुधाची पिशवी आणावं लागेल संध्याकाळी बहुतेक.
असं दूध टाकलेले बघू शकता. दुधासोबत इतकी भारी लागते ना खरंच. चला आता कियाराचं माझं हे कियारासाठी मॅगी आणि माझ्यासाठी मांडे दुधामध्ये. मला दुधात खूप आवडतात. आता मस्त खाणार कियारा. तर मस्त जेवण झालं, थोड्या वेळात बसली आणि म्हटलं किचन आवरून घेऊ. तर किचनवरचं आहे ना सगळं, हे सगळं ह्या आयरनवर काढून ठेवते आणि मग क्लीन करणार. चला आता फटाफट करून घेतो फटाफट. तर आता इथे मी सगळं किचनवरचं सामान आहे ना ते आयलंड किचनवर ठेवणार. आणि किती पसारा झालेला आहे बघू शकता. तो पूर्ण पसारा आवरायचा आहे. इव्हन आपला टेबल आहे ना फ्रीज शेजारचं, त्याच्यावर पण इतका पसारा येऊन राहिलेला आहे, तो पण आवरायचा आहे. तर कसं लहान मुलं असले ना तर एवढा म्हणजे टाईमच नाही मिळत आवरायला. म्हटलं आज पूर्ण आवरूनच येऊ सगळं किचन असं ठरवलं. त्याच्यानंतर मग मी सगळ्या वस्तू किचनच्या आधी इकडे काढून घेतल्या. आणि आपला गॅस आहे ना खूपच खराब झालेला होता, म्हणजे इतका तेलकट. कारण ना आता सण आले होते 2-3, त्या सणांमुळे खूपच तेलकट होऊन गेलेला. आणि म्हटलं चला आज वेळ देऊ थोडासा किचनसाठी. आणि बघू चिमणी पॉसिबल झाली तर चिमणी पण क्लीन करून घेणार. पण आधी तर गॅस आणि ओटा, कारण ओटा इतका चिकट लागतोय म्हणजे तेलकट लागतोय वगैरे हाताला. तर मग मला तसं आवडतच नाही स्वयंपाक करायला वगैरे. तर त्याच्यामुळे म्हटलं आज तेच क्लीन करू लवकर. आणि मग आता मी सगळे जी घाण होती ना याच्यावरची गॅस खालची वगैरे ती सगळी अशी पिशवीमध्ये भरून घेते. आणि म्हणजे कसं आधी पुसून घेतलं ना घाण भरून घेते ना मग आपल्याला इझी जातं. आणि आता मी आपलं फूड प्रोसेसर आहे ना ते याच्याने क्लिनरने पुसून घेते पूर्ण. तर ते पण क्लीन कधी होत नाही, तर म्हटलं चला क्लीन करून घेते पण. तर हे फूड प्रोसेसर मी तुम्हाला रिलायन्सला दाखवलं होतं. त्यावेळेस मी ते 15,000ला घेतलं होतं. आता त्याची किंमत 11,000 झालेली आहे. तर आता इथे लिक्विडचं पाणी आहे ना आपलं विम लिक्विड वगैरे, त्याचं पाणी मी असं शेगडीवर टाकून घेते, म्हणजे छान भिजून राहील आणि पटकन निघेल इझिली. तर आता मग मागचा बॅक फ्लॅश आहे ना फरची, जी मागची आपली गॅस मागची तेल वगैरे उडतं ती क्लीन करून घेते, पूर्ण घासून घेते. त्या ठिकाणी पण खूप चिकट झाली होती, हाताला खूप लागत होतं. तर तेच तुम्हाला दाखवतेच कसं चिकट निघतं त्याचं. तर आता मी कपड्याने पुसून घेते. तर इथे बघू शकता आता मी पुसून घेते कपड्याला आणि कसं दिसतं. तर बघू शकता एवढं तेलकट निघालेलं आहे. तर आता तेच पूर्ण मी क्लीन करून घेणार. आणि त्याच्यानंतर मग आपलं शेगडी शेवटी क्लीन करणार, कारण त्या भिजेल ती त्याच्यामुळे. तर तेच आता इथे बघते मी निघते की नाही शेगडी, पण काय निघत नव्हती. म्हटलं चला ह्या साईडची पण फरची पुसून घेऊ आणि पूर्ण क्लीन करून बघू शकता एकदम चमकते फरची छानपैकी. तर आता क्लीन फडक्याने मी परत पुसून घेते क्लीन फडक्याने. आणि मग आपली बॅक फ्लॅश एकदम मस्त पुसली गेलेली आहे. तर तो एरिया तर एकदम क्लीन झाला आहे. तर आता हा एरिया क्लीन करून घेणार ह्या साईडचं. तर त्याच्या आधी म्हटलं खालचं पण क्लीन करून घेणार. बघू शकता ही फरची तिथं तितकी तेलकट झालेली होती आपला ओटा. तर तो पूर्ण मी घासून घेते क्लीनर टाकून आणि तो पण मी क्लीन करून घेणार. तर याला वॉटरपट्टी असते तर डायरेक्ट धुवून घेतला असतं, पण याला कसं वॉटरपट्टी नाहीये. तर त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीनेच क्लीन करते, घासून घेते, फडक्याने पुसून घेते, परत दुसऱ्या क्लीन फडक्याने पुसून घेते. तर ह्या पद्धतीने मी ओटा क्लीन करत असते. तर तेच आता चला आता मी पटापट करून घेते सगळं आणि मग बोलते. क्लीन केलेलं आहे. बॅक फ्लॅश आहे ना ती पण क्लीन केली, इतकी छान वाटते, सॉफ्ट वाटते. आणि हे सुद्धा चमकत असेल, तुम्हाला दिसत असेल एकदम चमकताना एकदम पाण्यासारखं छान. तेलकट डाग सगळे काढून घेतले. आता ह्या साईडचा एरिया पूर्ण क्लीन करायचा आहे, ह्या साईडचा. त्याच्या आधी ना आपलं शेगडी पूर्ण क्लीन करून घेणार. चला आता भिजली असेल आणि पटापट घासून घेते. तर गॅस घासून घेते, कारण कुकर खराब आहे ना, तेलकट आहे खूप. बघू शकता खूप तेलकट आहे आणि अशी डाग काळे झालेली आहे. तर घासणीनेच घासावं लागतं आपल्या. बघू शकता आणि त्याची तेलकट घाण बघू शकता कशी निघते.
पूर्ण तेलकट झालेली. तर अशी डाग आहेत खूप. आता घासून घासून आणि माझ्याकडे ब्रश पण आहे. तर बघू शकता ताडीचा ब्रश आहे, त्याच्याने पण घासून घेते असे मधले मधले पार्ट. गॅस पण इतका छान क्लीन झाला, तुम्हाला दाखवते नंतर. पूर्ण क्लीन छान झालेला आहे. तर आता चिमणी आहे ना उद्या क्लीन करेल, कारण आता मला खूप दमून गेली. इतके तेलकट डाग होते ते घासायला लागले ना हाताने इथले. तर चिमणी म्हटलं उद्याच करेल. आता आयलंड किचन आवरून देणार. तर आपलं किचन असं दिसतंय. आधी बॅक फ्लॅश बघा, पूर्ण क्लीन झालेली फरची. आणि किचन ओटा पण इतका क्लीन झालेला आहे, बघू शकता किती चमकतोय ना भारी असा इकडच्या कोपऱ्यापर्यंत. आणि ही बॅक फ्लॅश हे क्लीन करून घेतलं. वरती किती चमकतंय बघू शकता. हे असं पूर्ण क्लीन झालेलं आहे. आणि इथे खूप डाग होते तर ते सुद्धा क्लीन झालेले आहे खूप. आणि इथलं पण मस्त क्लीन करून घेतलेला आहे एरिया. आणि आता आपला गॅस बघा, शेगडी किती क्लीन आणि नीट झालेली आहे बघू शकता. बापरे खूप छान दिसते. आणि इथे किती काळे डाग होते याची तेलकट वगैरे ते सगळे गेलेले आहे. इथले गेलेले आहे आणि इथले सुद्धा गेले बघू शकता. आणि बटनांच्या तिथे होता तिथे पण गेलेला आहे. पूर्ण आपली शेगडी एकदम क्लीन झालेली आहे. कशी वाटली ते नक्की सांगा. ओटा आता चिमणी आहे ना ते उद्या क्लीन करेल. तर असं आपलं किचन ओटा आणि शेगडी अशी क्लीन केलेली आहे मी. तर आता हा एवढा पसारा आहे ना तो आवरून देते. चला. तर आता जो मी म्हणजे किचनवर ओट्यावरून काढलेलं ते सगळं साहित्य मी ठेवते. आपलं चमच्यांचं वगैरे, तेलाचं, फूड प्रोसेसर. तर बघू शकता इतका क्लीन किचन दिसतंय ना आपलं. तर त्या पद्धतीने मी सगळं रचून देते आणि एकदम मोकळं ठेवलेलं आहे आता. तर आता ह्या गोष्टी सगळ्या आवरून घेणार आपल्या आयलंड किचनच्या. इथे चॉपिंग बोर्ड वगैरे सगळे मी ठेवून देते तिथे, म्हणजे ज्या गोष्टी लागणाऱ्या रोजच्या आपल्या. तर आता मी आयलंड किचन पण बसून घेतलेलं आहे. आणि आता हा बाकीचा पसारा पण मी एकदम क्लीन करून घेणार. तर चला पूर्ण क्लीन करून घेते. आणि खूपच छान आपला किचन दिसणार आज. आणि आज पूर्ण वेळ मी किचनसाठीच दिलेला आहे. म्हटलं चला रोज तर काहीच साफ होत नाही, तर आज पूर्ण किचनच क्लीन करू. बाकीचं हॉल वगैरे तर ते नेहमी क्लीन करते. तर आता मी ह्या सगळ्या गोष्टी तिथे जो पसारा होता तो सगळा नेऊन ठेवते, झाडून घेणार. तर बघू शकता मी पूर्ण क्लीन केलेला आहे. तर तेच म्हटलं चला ते टेबलावर पण खूप पसारा होता फ्रीज शेजारच्या. तर आता माझं एवढं पूर्ण क्लिनिंगचं काम पूर्ण झालेलं आहे, किचन क्लिनिंगचं. तुम्हाला इथे माझं सगळं किचन आवरून झालेलं आहे. आयलंड किचन आवरून झालं, ओटा आवरून झालेला आहे. आणि इथला पण सगळा पसारा तुम्हाला दिसत होता तो पण गेलेला आहे.
आणि आपल्या चेअर्स पण एकदम क्लीन केलेल्या आहेत. तर असं माझं किचन दिसतंय एकदम भारी. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा कमेंट करून. तर किचन क्लिनिंगचा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला पुन्हा, तर त्या दिवशी मला पुन्हा व्लॉग कंटिन्यू करता आला नाही, तर काम आलं होतं मध्येच, तर त्याच्यामुळे आज सकाळी शूट करते. तर माझं किचन बघू शकता एकदम क्लीन दिसतंय, खूप छान दिसतंय, पूर्ण क्लीन. आणि इथलं पण टेबल आहे ना पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. हा पूर्ण कचरा काढलेला आहे सगळा. तर असं मी क्लिनिंग करते माझ्या किचनचं. तर इथे मस्त चहा, म्हणजे आता दूध तापत ठेवलं, चहा ठेवेल की याला विहान झोपलेले, म्हटलं चला बोलू तुमच्याशी, कारण रात्रीचा व्लॉग काही कंटिन्यू करता आला नाही मला किचन क्लिनिंग नंतरचं. तर म्हटलं चला असं काही बोलू. तर खूप छान दिसते बघू शकता, आवरल्यानंतर मस्त दिसतं एरिया. कसं आपलं म्हणजे जेव्हा सण वगैरे असतात तेव्हा आपण सगळं म्हणजे करतो ना, तेव्हा सगळं इथे ह्या फरचीवर उडून राहतं. पण आता इतकी क्लीन दिसते ना, बघू शकता एकदम असं चमकते. आणि फरची पटकन क्लीन होऊन जाते. त्याच्या आधीची फरची होती ना व्हाईट कलरची, वरती असेल बघू शकता, वरती दिसते ती, तर ती क्लीनच व्हायची नाही. ती वरची बसवली नाही, कारण वरची आम्हाला सगळं पॅक करायचं, इथून इथपर्यंत सगळं पॅक करायचं आहे चिमणीचा एरिया. तर मग तिथे फरची नाही बसवली. जो खालचा एरिया आहे ना एवढा, तो तेवढा ही बसवलेली आहे बॅकप्लॅश. तर खूप छान आहे, इझिली क्लीन होऊन जाते. लिक्विड टाकलं तरी पटकन क्लीन होऊन जाते. आणि ओटा पण मस्त क्लीन होऊन जातो. तर गॅस पण मस्त क्लीन झालेला आहे. तर तेच कसं वाटलं माझा व्लॉग आजचा, म्हणजे जो कंटिन्यू केलेला व्लॉग किचन क्लिनिंगचा, तो नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. ह्या पद्धतीने मी किचन डीप क्लिनिंग करत असते. तर डीप क्लिनिंग म्हणतात ना, ओटा क्लीन वगैरे, ओटा शेगडी क्लीन करत असते. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.